हॅलो स्टुडंट्स, आज आपण SYBCom मधील सेमिस्टर 4 कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग या सब्जेक्टमधील युनिट नंबर 1 मटेरियल अकाउंटिंग मेथड आहे लिफो लास्ट इन फर्स्ट आउट। मेथडचं नाव नीट समजून घ्या। लास्ट इन फर्स्ट आउट त्याला आपण लिफो मेथड असं म्हणतो। एकूण आपल्याला 4 मेथड शिकायचे आहे, त्यातली ही दुसरी मेथड आहे। ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी फर्स्ट इन फर्स्ट आउट म्हणजे फिफो मेथडचे क्वेश्चन सॉल्व करून दिलेले होते। ह्या क्वेश्चनमध्ये आपण लिफो मेथड शिकणार आहोत। इलिस्ट्रेशन नंबर 7 पेज नंबर 1.54। चला तर पाहूया क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे। क्वेश्चन तुमच्या समोर आहे, पेज नंबर समोर आहे। क्वेश्चन नीट बघायचा आहे आणि त्याच्यामध्ये जी तारीख दिलेली आहे, डेट आहे, ती व्यवस्थित बघा, नाहीतर आन्सर चुकू शकतं। तारीख चुकली तर क्वेश्चनमध्ये गडबड होऊ शकते। क्वेश्चन रीड करूया। द स्टॉक ऑन हँड ऑफ मटेरियल ॲज ऑन 1 जानेवारी 2021। स्टॉक ऑन हँड म्हणजे आपल्याजवळ आणि 1 जानेवारी 2021 तर आपल्याजवळ स्टॉक होता 1 एप्रिल 2021 ला was 500 units at the rate of ₹1 per unit. The following particular purchases and issues were subsequently made. प्रिपेअर करायचं आहे, बनवायचं आहे। स्टोअर लेजर अकाउंट मटेरियल इन बल्लापूर लिमिटेड बरोडा फॉर द 3 months ended 31st March 2021 अंडर लास्ट इन फर्स्ट आउट म्हणजेच लिफो मेथड। आपल्याला क्वेश्चन मध्ये काय काय दिलंय बघा। इन द बुक्स ऑफ बल्लापूर लिमिटेड बरोडा स्टोअर लेजर अकाउंट ऑफ मटेरियल। नुसतं स्टोअर लेजर लिहिलं कारण मटेरियलचं नाव वगैरे नाही लिहिलं त्यांनी, पण लिहिलंय पहिलं स्टॉक इन मटेरियल म्हणजे मटेरियलच आहे म्हणून स्टोअर लेजर अकाउंट ऑफ मटेरियल फॉर द 3 months। 3 months ह्याच्या अगोदरच्या क्वेश्चन मध्ये फक्त होतं एका महिन्याचं होतं। हे 3 महिन्याचं तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली। 3 महिन्यामध्ये तुम्ही किती परचेस केले, किती इश्यू केले, किती बॅलन्स होता ते तुम्हाला लिहायचं आहे। म्हणून मी इथे लिहिलंय फॉर द 3 months एंडेड 31st March 2021। मॅक्झिमम लेवल, मिनिमम लेवल इथे दिलेली आहे। रिऑर्डर लेवल आणि रिऑर्डर क्वांटिटी हे तुम्ही नाही दिलं। ह्याच्या अगोदरच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला दिलेलं होतं रिऑर्डर लेवल, इथं सांगितलेलं होतं की मॅक्झिमम लेवल, रिऑर्डर लेवल किंवा मॅक्झिमम लेवल किती होती, मिनिमम लेवल किती होती अँड रिऑर्डर लेवल किती होती, हे क्वेश्चन मध्ये दिलेलं होतं। म्हणून ह्याच्या अगोदरच्या क्वेश्चन मध्ये इथं मी ते लिहिलेलं होतं। आता तुम्ही इथं नाही लिहिलं तरी चालेल, ह्या क्वेश्चन मध्ये तशी इन्फॉर्मेशन नाहीये, हे नाही लिहिलं तरी चालू शकतं। मग आता बघा आपल्याला काय सांगितलेलं आहे 1 जानेवारी। 1 जानेवारी काय झालेलं होतं, ओपनिंग स्टॉक स्टॉक इन हँड एक तारखेचा असतो तो ओपनिंग असतो आणि 31st डेटचा असतो तो क्लोजिंग असतो। मग त्यांनी सांगितले 1 जानेवारीला तुमच्याकडे ओपनिंग स्टॉक होता। ओपनिंग स्टॉक म्हणजे की बॅलन्स मध्ये जायचं आहे। त्यांनी सांगितले 500 युनिट्स होते, ₹1 एक, तर 500 युनिट्स रेट होता ₹1। 500 into 1 500 हा झाला तुमचा ओपनिंग बॅलन्स। तर लगेच एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आपल्याला। ओपनिंग स्टॉक झाल्यानंतर काय आहे बघा, त्याच्या खाली तुम्हाला काय दिलंय, परचेजेस तारीख बघा पहिली 6 आहे, तर कम्पेअर करून घ्या कारण तुम्ही इथं चुकू शकता। इथं 6 आहे, इथं 9 आहे, तर 6 पहिले येईल, 9 नंतर येईल, म्हणून पहिली 6 ची एंट्री करूया। 6 मध्ये सांगितलेलं आहे परचेज, कम्पेअर करून डेट लिहा 6 जानेवारी। काय केलंय, परचेज म्हणलं की इथं, इश्यू म्हणलं की इथं आणि इथं बॅलन्स। मी रेड लाईन मुद्दामून केले की तुम्हाला ते कळावं म्हणून। किती परचेज केलेले आहेत, 100 युनिट्स ₹1.10 पर युनिट। क्वांटिटी GRN नंबर दिलेला नाही, क्वांटिटी आहे 100 युनिटची, रेट आहे ₹1.10। अमाऊंट बघा किती येईल, तर ₹1.10 into 100
110. आता बॅलन्स बघा, पहिला किती होता तुमच्याकडं 500 युनिट्स होते, 1 युनिट होतं, 1 रुपयाला तुमच्याकडं 500 रुपीज होते. आता परत तुम्ही परचेस केला 100 युनिट, आता वाढले तुमच्याजवळ, रेट होता 1 रुपीज 10 पैसे, अमाऊंट होती 110 झालं. एवढीच इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली होती. फक्त इश्यू केल्यानंतर काळजीपूर्वक बघायचं आहे. जानेवारी नंतर तारीख कम्पेअर करून बघा, वर पण बघायचं आणि खाली पण बघायचं. इथं 6 आहे, खाली 9 आहे, ह्याच्या खाली 20 आहे. म्हणजे पहिली कुठली येईल, 20 येईल का 9 येईल, तर 9 येईल. म्हणून 9 जानेवारी इश्यूज. काय झालेलं आहे, इश्यू. असं काही नाहीये की परचेस झालं की इश्यूज होतं, इश्यू नंतर परचेस होतं, असं काय नाहीये. तारीख बघायचं काय झालं त्या तारखेला आणि तशा एंट्र्या करत जायचं. 9 जानेवारीला इश्यू झालेले आहेत 500 युनिट. आता 500 युनिट लगेच 500 इथं लिहायचं नाही, थांबायचं. लास्ट इन फर्स्ट आउट आहे, लिफोची मेथड आहे. तुम्हाला इश्यू किती करायचे, द्यायचे किती, 500 युनिट्स. तुमच्याजवळ अवेलेबल किती आहेत, 100 युनिट. तुम्ही देऊ किती शकता, 100 युनिट. किती देऊ शकता, 100 युनिट. इश्यू मध्ये जायचं 100 युनिट. रेट होता 1.10 रुपीज 10 पैसे, 1 रुपया 10 पैसे. अमाऊंट आहे 110. आता द्यायचे होते 500, दिले 100, राहिले किती अजून 400 युनिट तुम्हाला द्यायचे. 400 युनिट कशातून द्यायचे, ह्याच्यातून द्यायचे. 400 द्यायचे, 500 नाही, कारण आपल्याला टोटल 500 युनिट्स इश्यू करायचे. झाले बघा, 400 + 1 500. रेट किती होता, 1 रुपया. अमाऊंट आहे 400 रुपये. आता इथं विचार करायचा बॅलन्स किती राहिला बघा. हे 100 होते, इथं देऊन टाकले, संपले. हे 500 होते, त्यातले 400 दिले, राहिले किती 100. 500 मायनस 500 मायनस 400, राहिले किती 100 युनिट. हा तुमचा बॅलन्स आहे. किती होता 100. रेट किती होता 1. अमाऊंट आली 100. संपलेला आहे. तर लगेच आपल्याला इथे एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. इश्यू केल्यानंतरच जरा काळजीपूर्वक बघायचं, बॅलन्स चुकू शकतो. जानेवारी नंतरची डेट बघा किती आहे, 20 जानेवारी. खाली आहे 9 जानेवारी नंतर 22 आहे आणि वर 20 आहे. तर 20 जानेवारी पहिली, 20 जानेवारी काय झालेलं आहे, परचेज. किती युनिट परचेज झालेले आहेत 20 जानेवारीला, 700 युनिट. रेट आहे 1 रुपीज 20 पैसे. 700 युनिट्स, रेट आहे 1 रुपीज 20 पैसे. अमाऊंट इज 840. इंटू करा, ह्या दोघांचं इंटू करा. 700 इंटू 1 रुपीज 20 पैसे. तर त्याचा आन्सर तुम्ही असं करायचं आहे, इंटू 1 रुपीज 20 पैसे. 2284 आणि 1 2 3 0. इथं डॉट आहे, मग 1 2 0 सोडून इथं डॉट येतो, इथं. मग ते आन्सर आलं 480 रुपीज. कॅल्सीवर करायचं आहे, कॅल्सी अलाउड आहे. आता बघायचं तुमच्याकडे बॅलन्स किती आहे. हा 100चा बॅलन्स आहे. पहिला घ्यायचा 100 युनिट, 1 रुपयाला 1 युनिट 100 रुपये, 100 रुपीज. तर तुम्ही 700 युनिट्स परचेज केले, तुमच्याकडे आले 1 रुपीज 20 पैसे, 840 रुपीज. इथं तुम्हाला काय करायचं आहे, टोटल वगैरे करायचे नाही. चुकून तुम्ही टोटल वगैरे करत बसाल, आन्सर रॉंग येईल. 20 जानेवारी नंतर तारीख बघा, 20 वर आहे, खाली किती आहे 22, वर आहे 27. म्हणजे तारीख नीट बघा, 20 नंतर येते 22 जानेवारी. काय झालेलं आहे 22 जानेवारीला, युनिट सोल्ड झालेले आहेत. इश्यूज इश्यू म्हणलं की इथं आता लगेच इथं 200 युनिट लिहायचं नाही, बघायचं किती 100 युनिट आहेत. क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे 22 ला 500 युनिट्स. किती युनिट्स इश्यू केलेले आहे,
500 युनिट आपण इश्यू करायचे आहेत, द्यायचे आहेत. तुमच्याजवळ आहेत किती, खालून जायचंय, लास्ट इन फर्स्ट आउट मेथड आहे म्हणून खालून वर 700 आहेत. मागितलेत किती तुम्हाला, 500 देऊ शकता का, देऊ शकता. 700 मधून 700 मायनस 500 युनिट्स, 700 मधून 500 दिले आपण, 500 युनिट्स इश्यू केले. इश्यूच्या कॉलम मध्ये येईल, रेट होता ₹1.20. 12×5 = 60, मला वाटतंय 600 येईल. आता नीट बघा तुमच्याकडे बॅलन्स किती राहिला हे कळलं असेल. कशातून दिला आपण, 700 मधून 500 युनिट्स दिले, जे राहिले किती 200 युनिट्सचा बॅलन्स राहिला. पण आपण पहिला बॅलन्स कुठला लिहायचा आहे, हा 100 युनिट, ₹1 1 युनिट, 100 × 1 100 रुपये. 700 शिल्लक राहिले नाही, कारण 700 मधून आपण 5 युनिट किंवा 500 युनिट काय केलं, इश्यू केलं. म्हणजे तुमच्याकडे राहिले किती 200 युनिट्स शिल्लक राहिले, बॅलन्स राहिला. रेट होता ₹1.20. 12×24 240 रुपीज. इथं आपल्याला क्लोज करायचं आहे. नेक्स्ट डेट बघा 2 जानेवारी. काळजीपूर्वक बघा, वर पण बघा आणि खाली पण बघा. मला वाटतं 27 जानेवारी आहे आणि परचेस झालेला आहे. इथं बघा आपण 22 जानेवारी घेतलं, इथं आहे 13 जानेवारी, इथं आहे 27 जानेवारी. मंथ पण बघा, चुकून तुम्ही 13/2 आहे तो फेब्रुवारी आहे, तर तिथं आहे 27/1/2021. 22 नंतर येतं 27 जानेवारी. काय केलेलं आहे, परचेज केलेला आहे. किती युनिट परचेज केलेले आहे 27 जानेवारीला, 400 युनिट्स. रेट आहे ₹1.30. 13/4 = 520 रुपीज. या दोघांचं इंटू करायचं आहे. 400 × 1.30, ₹1.30. आन्सर आलं 520. आता बघायचं बॅलन्स किती होता. पहिला हा घ्यायचा आहे, वरचा 100, रेट होता 1, हा अमाऊंट आहे 100. नंतर बॅलन्स होता 200, रेट होता 1.20, अमाऊंट होती 240. आणि आता हा खरेदी केलेला, किती खरेदी केला, 400 युनिट्स तुम्ही परचेस केले, रेट होता 130 रुपीज, अमाऊंट होती 520 रुपीज. आता नेक्स्ट बघा 27 जानेवारी नंतर. आता जानेवारी बघा, इथं 27 जानेवारी आहे, इथं 30 जानेवारी आहे, 30 जानेवारी आहे आणि इश्यू केलेले आहेत 500 युनिट्स. म्हणजे 27 जानेवारी नंतर येतं 30 जानेवारी. इश्यू केलेले आहेत म्हणून मी इथं लिहिलं इश्यूज. किती इश्यू केलेले आहेत 13 जानेवारीला 500 युनिट्स. किती युनिट्स आहेत 500 युनिट्स इश्यू केलेले आहेत. आता बघायचं 500 युनिट्स आपण इश्यू केलेत. आपल्याजवळ आहेत किती, खालून वर जायचं आहे, कारण लिफोची मेथड आहे. 400 युनिट तुम्ही देऊ शकता का, 500 युनिट्स नाही देऊ शकत. देऊ शकता किती 400 युनिट्स. रेट किती आहे 1.30, अमाऊंट किती आहे 520. ह्या दोघांचे इंटू केल्यानंतर इथं येतं. आता बघा द्यायचे होते 500 युनिट्स, तुम्ही दिले 400 युनिट्स. राहिले किती युनिट्स द्यायचे, अजून 100 युनिट. हा झाला बॅलन्स. 100 युनिट द्यायचे. कशातून देणार मग, ह्या 200 मधून देणार. किती देणार 100, 200. बघा 200 होते, त्याच्यातून 100 दिले. किती रेट होता 1.20, म्हणजे 120. या दोघांचं इंटू केलं एवढं आलं. आता बॅलन्स बघा, हे तर पूर्ण गेले, पण ह्यातला बॅलन्स राहिलाय आणि हा बॅलन्स आहे 100 युनिट इंटू 1 इंटू ह्या दोघांचं इंटू केलं, आन्सर आलं 100. हे बघा 200 होते, त्यातले 100 दिले, राहिले किती 200 चा युनिट तुमच्याजवळ शिल्लक होता.
त्यातले 100 युनिट्स तुम्ही देऊन टाकले, म्हणजे राहिले किती 100 युनिट, बॅलन्स किती आहे 100 युनिट. हा पण रेट किती होता त्याचा 1 रुपीज 20 पैसे, म्हणजे इथं आलं 120. समजलं का बघा. जानेवारीच्या नंतरची डेट नीट बघा किती आहे. जानेवारी संपल्यानंतर येतो फेब्रुवारी. फेब्रुवारीची तारीख आहे इथं आहे 13 आणि इथं आहे 15. तर 13 अगोदर येते म्हणून मी देते 13 फेब्रुवारी. 13 फेब्रुवारी. काय झालेलं आहे 13 फेब्रुवारीला परचेज झालेले आहेत 1000 युनिट. 1000 युनिट. रेट होता 1 रुपीज 40 पैसे, म्हणजे इथं आले 1400 रुपये. या दोघांचं इंटू करायचं आहे. 14 × 14 आणि 4 0 4 मधले 2 गेले, 2 राहिले बरोबर. 1400 युनिट 1400 रुपीज परचेज झालेला आहे. परचेज झाल्यानंतर जास्त टेन्शन नसतं. पहिलं बघायचं खरेदी झालं की बॅलन्स येतो. हा पहिला बॅलन्स घ्यायचा 100. रेट होता 1 रुपीज, अमाऊंट आली 100. नंतर हा बॅलन्स होता 100. रेट होता 1.20, अमाऊंट आहे 120. इथला बॅलन्स संपला. आता हे खरेदी केलं म्हणून तुमच्याकडे बॅलन्स वाढला 1000 युनिट इंटू 1 रुपीज 40 पैसे 1400 झालं. आता आपल्याला इथे एक लाईन ड्रॉ करायची आहे. फेब्रुवारीच्या नंतर नेक्स्ट डेट किती आहे नेक्स्ट केअरफुली बघा. 13 फेब्रुवारी तर 20 फेब्रुवारी आहे तर 15 फेब्रुवारी. 15 फेब्रुवारीला 500 युनिट्स आपण इश्यू केलेले आहे. 15 फेब्रुवारी इश्यू केलेले आहेत. इश्यूज म्हटलं की इथं येत नाही, इथं येतं 500 युनिट्स इश्यू केले. तुमच्याजवळ आहेत किती 1000 युनिट. 1000 मधनं द्यायचे आहेत किती 500. देऊ शकता का देऊ शकतो. 500 युनिट. रेट होता 1 रुपीज 40 पैसे. 14 पंचे 70. बरोबर आहे 700 रुपीज. आता नीट बघा. आता 500 द्यायचे होते देऊन टाकले. कशातून दिले 1000 युनिट तुमच्याजवळ होते त्यातून तुम्ही 500 युनिट्स देऊन टाकले. मग राहिले किती पहिले इथून जायचं. बॅलन्स किती होता 100. पहिला हा रेट किती होता 1 रुपीज. अमाऊंट किती होती 100. नंतर हा 100 रुपीज 1 रुपीज 20 पैसे आणि 120. आता बघा हा देताना ह्यातले 1000 युनिट तुम्ही देऊन टाकले. मग राहिले किती तुमच्याकडं 1000 मधून 500 युनिट्स देऊन टाकले. 1000 युनिट होते तुमच्याजवळ त्याच्यातून तुम्ही 500 युनिट्स दिले. राहिले किती 500 युनिट्स. रेट किती आहे 1 रुपीज 40 पैसे. ह्या दोघांचे इंटू करा. हा आन्सर येईल 700 रुपीज. ही डेट संपली. नेक्स्ट डेट बघा किती आहे 15 फेब्रुवारी नंतर 15 फेब्रुवारी नंतर खाली आहे 22 वर आहे 20. वर आहे 20 तारीख बघा. इथं आहे 20 आणि इथं आहे 22. तर 20 तारीख अगोदर येईल. परचेस केलेले आहे 500 युनिट्स 20 फेब्रुवारी. परचेस केलेले आहे 500 युनिट. 500 युनिट 20 फेब्रुवारीला 500 1 रुपया 50 पैसे 1 रुपीज 50 पैसे 15 रुपयाचे 75 750 रुपीज. आता बघायचं बॅलन्स इथून सुरुवात करायचा 100
इंटू 1 रुपीज, इथं आलं 100, हा संपला. हा बॅलन्स बघायचा 100 इंटू 1 रुपीज 20 पैसे, 1 रुपीज 20 पैसे, अमाऊंट होती 120. नंतर हा बॅलन्स 500, अमाऊंट होती 1 रुपीज 40 पैसे आणि 700. आता हा बॅलन्स आपण परत 500 युनिट्स, रेट होता 1 रुपीज 50 पैसे आणि अमाऊंट होती 750 रुपीज. कळालं का बघा? हा बॅलन्स आपण लिहिला. बॅलन्स घेताना वरून यायचं, देताना खालून द्यायचं. फेब्रुवारी नंतरची तारीख बघा. 20 फेब्रुवारी नंतर आहे 22 फेब्रुवारी. इथं आहे बघा 22 फेब्रुवारीला 500 युनिट्स सोल्ड झालेले आहेत. 500 युनिट्स 22 फेब्रुवारी, 22 फेब्रुवारी सोल्ड झालेत, म्हणजे इश्यू झालेले आहेत. इश्यू म्हटलं की इथे येतं 500 युनिट्स द्यायचे आहेत. किती इश्यू केलेत तर 500 युनिट्स. तुमच्याजवळ आहेत किती? 500 युनिट्स. तुम्ही देऊ किती शकता? 500, कारण द्यायचे आहेत पण 500, देऊ पण शकता 500. इथं लिहिलं 500 रुपीज. रेट किती होता? 1 रुपीज 50 पैसे. अमाऊंट आहे 750. या दोघांचं इंटू केलं की अमाऊंट येते 750. आता बघा, हा स्टॉक तुमचा गोज आउट झाला, गेला. 500 द्यायचे होते, देऊन टाकले. मग शिल्लक किती राहिले? हे राहिले 100. 1 रुपया रेट होता, आले 100 रुपीज. नंतर हे दुसरे आहेत 100, रेट होता 120, अमाऊंट आहे 120. नंतर हे 500, रेट होता 1.40, अमाऊंट आहे 700 रुपीज. हा गेला, म्हणून तुमच्याकडे बॅलन्स राहिला एवढा. तर झालं, ही पण डेट संपली. डेट तुमची संपलेली आहे. नेक्स्ट डेट बघा, 2 फेब्रुवारी नंतर काय झालं? 22 फेब्रुवारी नंतरची तारीख बघा. 22 फेब्रुवारी इथं होती. त्याच्यानंतरची तारीख आहे 11/3 आणि नंतर आहे 17/3. म्हणजे 11/3 पहिले येईल, 11 मार्च. तर 11 मार्चला परत इश्यू झालेले आहेत बघा, काळजीपूर्वक बघा. 11 मार्च इश्यू झालेले आहेत. इश्यूज 500 युनिट्स आपल्याला द्यायचे. आपल्याजवळ आहेत का? 500 आहेत. आपल्याला द्यायचे 500 इश्यू केलेले आहेत. त्यांनी क्वेश्चन मध्ये सांगितले बघा, 11 मार्चला 500 युनिट्स इश्यू केल्या. मग आपल्याजवळ आहेत का 500 युनिट्स? आहेत. आपण इश्यू करू शकतो का? करू शकतो. म्हणून इश्यूच्या कॉलम मध्ये 500 युनिट्स, रेट आहे 1 रुपीज 40 पैसे, अमाऊंट आहे 700 रुपीज. म्हणजे हा स्टॉक तुमचा गेला. राहिला किती स्टॉक तुमच्याकडं? हा 100 वरचा 1 रुपया रेट होता, अमाऊंट होती 100. नंतर हा दुसरा स्टॉक 100 रुपीज, रेट होता 1 रुपीज 20 पैसे, अमाऊंट आहे 120. समजलं का बघा? झाली 11 मार्च झाली. नंतरची तारीख बघा किती आहे? 11 मार्च नंतर 11 मार्च नंतर आहे 17 मार्च. इथं दिलेली आहे बघा. 17 मार्चला परचेज केले 400 युनिट, 1 रुपया 60 पैसे प्रमाणे. 17 मार्च, 17 मार्च परचेज केलेला आहे. युनिट आहेत 400, 1 रुपया 60 पैसे, 1 रुपीज 60 पैसे. 640. आता बघा तुमच्याकडे बॅलन्स, आता काही इश्यू नाही केलं, काय केलंय? परचेज केलंय. म्हणून पहिला बॅलन्स होता हा 100 ॲज इट इज, रेट होता 1 रुपीज, अमाऊंट आहे 100. हा दुसरा बॅलन्स 100 युनिट,
रेट आहे ₹1.20, अमाऊंट झाली 120 आणि हा बॅलन्स 400 युनिट्स हे जे परचेस केले ते रेट होता 160, ₹1.60, अमाऊंट आहे 640. थोडंसं राहिलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट थोडंसं खाली 29 मार्चला तुम्हाला काहीतरी ॲडजस्टमेंट दिलेली आहे आणि ॲडजस्टमेंट अशी आहे की त्यांनी सांगितले ऑन 29 मार्च, बघा इथं खाली आहे ऑन 29 मार्च 2021 दिसली का बघा. द स्टॉक व्हेरीफाईड रिपोर्टेड दॅट देअर वॉज अ ब्रेकेज ऑफ 15 युनिट्स. ब्रेक झालेले आहेत, तुटलेले आहेत, ब्रोकन झाले, तुटलेला आहे, ब्रेक झालेत, अशा ब्रेक झालेल्या 15 युनिट्स आहेत. मग 15 युनिट आपल्याकडे आले का गेले? आले की इथं, गेले की इथं, गेले, तुटले. 15 युनिट तुटलेले आहेत म्हणून मी इथं तारीख लिहिते 29 मार्च. काय झालेलं आहे बघा, ब्रेक झालेले आहे, ब्रेकेज. ब्रेक झालेले आहे. आता बघा ब्रेक झाले म्हणजे गेले, आले का आपल्याला नाही, आले की इथं, गेले की ह्या कॉलम मध्ये. ह्या 400 युनिट्स मधून द्यायचे आहेत कारण लिफोची मेथड आहे म्हणून इथं मी लिहिणार 15 युनिट्स. रेट लिहिणार 1.60. या दोघांचं इंटू करा. 15 युनिट्स इंटू 1.60, अमाऊंट आली ₹24. आता विचार करायचा आहे आपल्याकडे बॅलन्स किती राहिला. हे 100 युनिट्स, रेट होता 1, अमाऊंट आहे 100. नंतर हे आहेत 100 युनिट्स, रेट होता ₹1.20, 120. आणि 400 मधून तुम्ही काय केलेलं आहे, 15 युनिट्स दिल्या. बघा बरं, 400 मधून मायनस 15 युनिट्स किती येतं बघा, मला वाटतंय 385 युनिट्स तुमच्याकडे शिल्लक राहिल्या आहेत. बघ किती होते तुमच्याकडे युनिट्स, 400 युनिट्स होते, त्याच्यातून 15 युनिट्स गेले, 385 युनिट्स शिल्लक राहिल्या. रेट होता ₹1.60, इंटू करून अमाऊंट आहे 616 आणि रिझल्ट द्यायचा आहे किंवा रिमार्क द्यायचा आहे ब्रेकेज. इथं आपला आन्सर संपलेला आहे. खाली एक लाईन मारून घ्यायची आहे म्हणजे तुमचा आन्सर झालेला आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.